चला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1, पेज नंबर 183. द बॅलन्स शीट ऑफ मामा, काका अँड मिस्टर बाबा. मिस्टर मामा, मिस्टर काका अँड मिस्टर बाबा. वाह, काय पार्टनरशिप काढली. हु शेअर्ड प्रॉफिट अँड लॉसेस इन द 4:3:3 रेशो रिस्पेक्टिव्हली. चला काय काय आपल्याला दिसतंय इथं. आरडीडी ऑन द फेस ऑफ इट दिसते. जनरल रिझर्व आपण डिस्ट्रीब्यूट करणार. नंतर हे 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 आपण काय म्हणूया लेजर ओपन करणार. बाकी कुठे काही प्रॉब्लेम काय वाटत नाही. चलो मी मार्किंग केलं पण इथं परत आय विल कम बॅक टू इट. चला लेट अस सी. काका रिटायर झालाय. काका कोण आहे. तिसरा. 9 मधला आहे म्हणजे 3चा शेअर. काका रिटायर्ड ऑन 1st of April on the following terms. The share of Kaka in the goodwill of the firm is valued at 2,700. The share of Kaka in the goodwill of a firm is valued at 2,700. बोला हे काय आहे. थांबा 2 मिनिटं एकदा पूर्ण कंप्लीट वाचूया and then we will come back to it. Furniture is to be depreciated. हे घ्या फर्निचर मार्क केलं. नंतर मोटर कार मार्क केलं. नंतर लाईव्ह स्टॉक मार्किंग. प्लांट मार्क सॉरी प्लांटला पण मार्किंग पाहिजे. ओके केलं मार्किंग. जे राहिलं होतं ते थांबा. प्लांटचं मार्किंग राहिलं होतं केलं. पुढे अ प्रोव्हिजन ऑफ ₹2,000 टू बी मेड फॉर क्लेम फॉर कॉम्पेन्सेशन. काल एक आउटस्टँडिंग होतं. काल एक आउटस्टँडिंग सॅलरी होती समथिंग लाईक दिस. हे काय आहे. प्रोव्हिजन ऑफ रुपीज म्हणजे हे काय आहे. लायबिलिटी आहे असेट आहे काय आहे. लायबिलिटी हा किंवा क्लेम फॉर कॉम्पेन्सेशन. नाही नुसतं लिहायचं आउटस्टँडिंग नाहीये. ही प्रोव्हिजन आहे. नुसतं प्रोव्हिजन फॉर क्लेम असं लिहिणार आपण. ही एक लायबिलिटी आहे बरोबर ना. क्लेम ऑफ कॉम्पेन्सेशन आहे की जो आपण दिला नाहीये म्हणून त्याच्या अगेन्स्ट आपल्याला प्रोव्हिजन करायचे. ओके. पूर्वीच्या बॅलन्स शीट मध्ये आहे का नाही. म्हणजे ही लायबिलिटी नवीन निर्माण झाली आहे म्हणजे जनरेट झाली. म्हणजे नवीन लायबिलिटी असेल तर काय करणार आपण त्याला थोडक्यात लायबिलिटी मध्ये पोस्ट करणार आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिट का क्रेडिट. जुनी लायबिलिटी नव्हती आणि नवीन लायबिलिटी आली. डेबिट लायबिलिटी इन्क्रीज झाली थोडक्यात. ओके. आरडीडी नो लॉंगर नेसेसरी. आता सतत यायला लागलं बघा. आरडीडी नो लॉंगर नेसेसरी. काय करणार. हा म्हणजे लेस आरडीडी लिहिणार तिला डॅश करणार म्हणजे हे 5,000 आउटरला. आणि त्याचा सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला. का लायबिलिटी कमी झाली किंवा असेटची व्हॅल्यू वाढली. आयदर ऑल. चला ओके. द अमाऊंट पेएबल टू काका शुड बी ट्रान्सफर्ड टू हिज लोन अकाउंट. डन. आता आलो. आय कम बॅक टू दिस. आता हे काय आहे. फर्स्ट सिनेरियो आहे. चौथा सिनेरियो आहे. थर्ड सिनेरियो. प्रत्येक जण माहिती वेगळंच सांगते. ऑनलाईनला बोला पटापट. मग पहिला काय बोलतोयस. चौथा. थांबा तसं नको नंबर्स नको. एक्झॅक्टली सिनेरियो काय आहे. गुडविल ऑफ द फर्म रेज झालाय. पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल रेज झालं. आणि विड्रॉ कुठे आहे. विड्रॉ कुठे आहे म्हणजे 4 नाही. हा फर्स्ट कसं फर्मचं गुडविल रेज आहे का. हे काय म्हणतात ग. शेअर अजून तुला मला सांग काय क्लिअरिटी द्यायचं. हाच प्रॉब्लेम आहे या अख्ख्या सम मध्ये. हे कळत नाही झटकन. द शेअर ऑफ अ काका इन द गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड म्हणजे काकाचा शेअर व्हॅल्यू केलाय. हे फर्मचं गुडविल रेज झालेलं नाही. काय रोहन. फर्मचं गुडविल रेज झालेलं नाही. मग काय आहे. कुणाचं गुडविल आहे. रिटायरिंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल रेज केलंय आणि ते रिटेन झालं कारण विड्रॉचं काहीच बदलत नाही. मग आता काय करणार मला सांगा. व्हॉट शुड आय डू. हे माझं पार्टनर्स कॅपिटल आहे बरोबर आहे. म्हणजे हा आपला सिनेरियो 3 आहे. ओके. हे बघा रेज केलं. मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलं की बाय गुडविल तर येणारच. कुठलाही सिनेरियो असू दे बाय गुडविल येणार. फक्त
या तिघांना येणार का काका? दॅट इज द ओनली इश्यू. म्हणजे बाय गुडविल तर होणारच. बाय गुडविल प्रत्येक रिटायरमेंट मध्ये होणार. हा, अनलेस गुडविलची ऍडजस्टमेंटच नाही तर काम संपलं, मग काहीच करायची गरज नाही. पण बाय गुडविल तर होणारच. मग त्याप्रमाणे इथं बाय गुडविल तर झालंच आहे. पण हे जे बाय गुडविल आहे, हे बाय गुडविल हे काय आहे? फक्त काकाचं झालंय. ओके. आता विड्रॉ असेल तर टू गुडविल पण होणार, पण मी इथं आहे का गुडविल? नाही. मग विड्रॉ झालं, रिटायरिंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल विड्रॉ झालं तर ते कसं विड्रॉ होतं? कंटिन्युइंग पार्टनर्स मध्ये होणार. आणि रेशो कुठला? गेनिंग रेशो. पण हे आता आपल्याला करायचं नाही, कारण हे विड्रॉ झालेलं नाही. मग रिटेन कुठे होणार? बॅलन्स शीटला. म्हणजे मी याचा सेकंड इफेक्ट कुठे घेणार? बॅलन्स शीटला. ही माझी बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीटला इथं किंवा लास्टला खाली गुडविल किती किती 2700. काय झालं की सोपं आहे, व्हेरी इझी. फक्त ते वर्डिंग हँडल करा. चौथा म्हणतोय आपण 4 मार्क जातील. गुडविलची ट्रीटमेंट चुकली तर 4 मार्क स्ट्रेट फॉरवर्ड गॉन. ते वाचवा. फक्त बाय गुडविल काकाच्या कॉलम मध्ये आणि बॅलन्स शीट मध्ये येणार. म्हणजे हा सिनेरियो झाला 3. काय नाया ऑनलाइनला जसगुन, मैं क्या बोल रहा हूं, कुछ समझ में आ रहा है कि नहीं? श्रेया, श्रावणी आज मी सिनेरियो बदललाय. आय हॅव चेंज द सिनेरियो टुडे. चला मग पहिला पार्ट तुम्ही करायचा आहे. लेट अस स्टार्ट. करा पटापट पार्ट सुरू करा. जे त्यांनी सप्लायर घेतले, तुम्ही सप्लायर म्हणजे क्रेडिटर्स. मग सप्लायर्स म्हणजे क्रेडिटर्स. तुम्ही क्रेडिटर्स म्हणून लिहिलं तरी चालेल, सप्लायर लिहिलं तरी चालेल. ऑल इज ऍक्सेप्टेड. सन्ड्री डेटर इनरला घ्यायचं, लेस आरडीडी डॅश. डायरेक्ट लिहू शकतो, पण त्या एक्झामिनरला कळू दे ना की तुला कळलंय. कारण ऑलरेडी ते ऍडजस्टमेंट आहे. नाही करू शकत, त्याला ऍडजस्टमेंट आहे खाली. त्याला ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट होऊ दे. चला सगळे पटापट पटापट बोला. आज तुम्हाला बहुतेक परत एकदा चान्स आहे, कारण हा बघा ना किती सोपा आहे. काय 2 नको आज? उद्या तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या प्रिपरेशन साठी वेळ देऊ? लगे काही मी कारण नको तर मीच तुम्हाला कारण दिलं. इकॉनॉमिक्सची प्रिपरेशन करण्यासाठी. हा बरोबर, म्हणूनच. चल चल घे सुरू कर. नवटंकी तू हे सुरू करा पहिले. हे झालं का सगळं? 433 मध्ये जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. 433 मध्ये 433 मध्ये जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. कसं केलं जनरल रिझर्व्ह? 625 आहे. 625 इंटू 3, 625 इंटू 4 किती? 2500. असेल बरोबर, माझं चुकलं. चला चला एकदा आपण चेक करूया तुमचं पोस्टिंग. नको काय पोस्टिंग नको चेक करायला. चला चेक करा. चला घ्या. हॅलो, पहिलं हे घ्या, सप्लायर्स, लोन, कॅश,
कॅशला आउटरला घेतलं. सनरी डेटर्स तुम्ही डायरेक्ट आउटरला घेतलं तरी चालेल, पण शक्यतो इनरला घ्या. लेस ऑलरेडी तुमच्या एक्झामिनरला दिसू द्या, तुम्हाला कळलंय. नेक्स्ट लाईव्ह स्टॉक इनर, मोटर कार इनर, फर्निचर इनर आणि प्लांट इनर. बरोबर आहे. आणि पार्टनर्स कॅपिटलला बॅलन्सेस घ्या. जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करा. दाखव अमाऊंट चेक कर. बरोबर आहे. चला, सो ऑल इज डन, सगळं झालंय राईट. सनरी डेटर्स आपण आउटरला घेतलेत, तुम्ही इनरला घ्या. मी आउटरला घेतलेत, तुम्ही इनरला घ्या. नेक्स्ट, आता पहिलं गुडविलची ऍडजस्टमेंट कशी करणार? काकाच्या क्रेडिटला घ्या. बाय गुडविल, फक्त यावेळेला काकाला क्रेडिट करणार. बाय गुडविल घ्यायचं ना, नुसतं गुडविल द्यायचं. बॅलन्स शीटला सगळ्यात शेवटी ओनली गुडविल. झालं. इट इज सो व्हेरी इझी. पुढे घ्या. फर्निचर टू बी डिप्रिसिएटेड बाय 10%, मोटर कार बाय 12.5%. हे मात्र तुम्ही करायचंय. यू हॅव टू डू दिस. मी मेन गुडविलचे दाखवले ऍडजस्टमेंट. दोन्ही डिप्रिसिएट करायचे. चला चेक करायचं का? चला चेक करायचं. चला चेक 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 करा. फर्निचर डिप्रिसिएट बाय 10%, मोटर कार बाय 12.5%. हे घ्या. पहिले डिप्रिसिएट केलं फर्निचर, नंतर डिप्रिसिएट केलं मोटर कार. चला, हे दोन्ही डिप्रिसिएट केलंय. बोथ ऑफ देम आय हॅव डिप्रिसिएटेड. हे दोन्ही डिप्रिसिएट झाले. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, त्याचा सेकंड इफेक्ट. सेकंड इफेक्ट आ गया. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला दोन्ही, बोथ द इफेक्ट्स टू डेबिट. झालं. नेक्स्ट, livestock to be appreciated by 10% and plant by 20%. शांत बसायचंय. livestock to be appreciated by 10%, plant by 20%.
लाईव्ह स्टॉक अप्रिशिएट करायचं 10% आणि प्लांट बाय 20%. हे घ्या, स्टॉक अप्रिशिएट, प्लांट अप्रिशिएट, दोन्ही अप्रिशिएट केलंय. तुम्ही करा ना, करा करा. आणि सेकंड इफेक्ट पण दिलाय. सेकंड इफेक्ट चला, हे दोन्ही इफेक्ट घेऊन या. लाईव्ह स्टॉक appreciate 10%, plan 20%. A provision of 2000. Provision for claim. Provision for claim. कोण आहे रे? प्रोव्हिजन फॉर क्लेम. चला दाखवायला लागेल ना. लायबिलिटी मध्ये लिहा प्रोव्हिजन फॉर क्लेम 2000. लायबिलिटी वाढली. काय क्रेडिट? हा, टू प्रोव्हिजन फॉर क्लेम. डेबिटला टू प्रोव्हिजन फॉर क्लेम. टू प्रोव्हिजन फॉर क्लेम. आता काय राहिलं? कुछ नाही राहा, संपलं. आता ही अमाऊंट काढायची. पहिले रिव्हॅल्युएशन क्लोज करा. कुठली? सन्ड्री डेटर्स काय? लेस आरडीडी डॅश आउटरला 5000. रिव्हॅल्युएशनला किती राहणार? घ्या आरडीडी. आरडीडी तुमची क्रेडिटला आली ना, चेक करा. सगळ्या ऍडजस्टमेंट ओव्हर झाल्या. सगळ्या ऍडजस्टमेंट ओव्हर आहेत. बाय आरडीडी क्रेडिटला, बाय आरडीडी क्रेडिटला संपल्या. रिव्हॅल्युएशन क्लोज करा. ₹2000 लॉस आहे. प्रॉफिट 2000चा प्रॉफिट. 2000चा प्रॉफिट. 433 किती किती? परत एकदा सांग. करेक्ट. 800 600 600. पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटल मामा 800, काका 600, बाबा 600. आता या सगळ्याचं काय करायचंय? क्रेडिट पार्टनर्स कॅपिटलला. पहिले हा क्लोज करून घ्या आणि पार्टनर्स कॅपिटलला क्रेडिट करा. प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट 800 600 600 डन. 866 झालं का? आता पहिले काका रिटायर्ड झालाय, त्याचं क्लोज करा. इकडे डेबिटला काही नाहीच आहे, म्हणजे सगळ्याच्या सगळं लोन येणार. याचं क्लोजिंग असं पहिले आधी क्रेडिट अमाऊंट सगळ्यांचा लिहून टाका. माझ्या टोटल्स चेक करा बरोबर आहेत ना? तिन्ही नक्की शुअर. चला तिन्ही अमाऊंट इकडे घेऊन टाका. तिन्ही अमाऊंट इकडे द्या. आता पहिले काकाचं इकडे काहीच नाहीये, म्हणजे ते लोन म्हणून ट्रीट करा.
काकाज लोन अकाउंट. दिस इज काकाज लोन 2175. ते बॅलन्स शीट मध्ये घेऊन या. टेक इट टू बॅलन्स शीट. काकाज लोन. काकाज लोन 2175. What is that? आणि जरा धीर धर. पहिले आधी बॅलन्सेस सांग. बॅलन्स न घेताच 30. काय कमाल करतोय तू. चला बॅलन्सेस सांगा मला. हे ज्या टोटल आहेत त्याच बॅलन्सेस आहेत. 23,300 आणि 14,724 या बॅलन्सेस आहेत. हे बॅलन्सेस बॅलन्स शीटला घेऊन या. मी वरती लिहितो, तुम्ही खाली लिहिलेत तरी चालतील. यू कॅन राईट इट ॲट द बॉटम. चला बॅलन्स शीटची टोटल. दोन्ही साइड किती. बॅलन्स शीटची टोटल राईट.